नमस्कार. माझं नाव योगेश शिंदे. मी बांबू इंडिया कंपनीतर्फे आज इथे आपल्यासमोर आलो आहोत. सर्वात प्रथम मी पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे यांचे आभार मानतो, की त्यांनी एवढे छान उपक्रम ते राबवतात आणि त्यांनी मला आज एक ह्या बांबू इंडियाला प्लॅटफॉर्म दिला. एक सादरीकरण करायला, की आम्ही नक्की करतो काय? तर सुरुवात अशी करू आपण, की अ, बांबुर्डीचा प्रवास आणि त्याची बॅकग्राऊंड काय होते. तर मी आणि माझी मिसेस अश्विनी शिंदे आम्ही खूप वर्षापासून विचार करत होतो, की नक्की आपण काय करू शकतो, की पर्यावरण संदर्भात असेल किंवा जॉब व्यतिरिक्त काय असेल किंवा शेतकऱ्यांशी संबंधित काय असेल. अशा खूप साऱ्या गोष्टींवरती आमची नेहमी डिस्कशन व्हायचं, चर्चा व्हायची. काही आम्ही बरेच एक्सपर्टला भेटायचो. आणि माझा कसं कॉलेजनंतर एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली मला सुरुवातीपासून. मी 14 वर्ष आय-टीचा एक प्रवास कंप्लीट केला आणि ह्या दरम्यान खूप नवीन-नवीन लोकांना भेटायची संधी मिळाली. मी साधारण एक 5 वर्ष भारताबाहेर जॉबच्या निमित्ताने मला राहायची संधी मिळाली. जर्मनी, यूके ह्या भागात. आणि त्या भागात राहता-राहता मला अ, माझा नेहमी कल, की असा एक पर्यावरणच्या रिलेटेड असायचा, की तिथली लोकं शेती कशी करतात, तिथली झाडं कोणती आहेत, तिथली कोणती उत्पादन होतं, त्या उत्पादनाचं ते नक्की काय करतात. एक त्याचा स्टडी नेहमी सुरू असायचा. आणि त्याच अनुषंगाने मला अ, माझा जो घरमालक होता, तो सुद्धा एक शेतकरी होता. त्यामुळे आमची एक चांगली गट्टी जमली होती आणि त्याच्याबरोबर मी खूप फिरलो. तेव्हा मला असं जाणवलं, की तिथले शेतकऱ्यांचा जो हॅपीनेस इंडेक्स म्हणू शकतो आपण, तो चांगला होता ॲज कंपेअर टू बाकी देशांच्या किंवा आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात. अ, आता एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस 2009 मध्ये जर्मनीत पहिल्यांदा गेलो होतो. तर त्यावेळेस प्रत्येक सुपर मार्केटमध्ये एक कांद्याची पिशवी असायची 1 किलोची किंवा बटाट्याची 1 किलोची पिशवी असायची. त्याचा भाव जो मी 2009 मध्ये जाताना घेतला होता, एक €1.2 एक बॅग मिळायची आणि ज्यावेळेस मी परत आलो 2014 मध्ये, त्यावेळेस सुद्धा तो भाव तोच होता. म्हणजे 5 वर्षामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये तो भाव कधी चढला नाही ना कधी उतरला. पण तिथं बसल्यानंतर मला नेहमी न्यूजपेपरमध्ये ऐकायला मिळायचं, की भारतात कांद्याचे भाव वाढले आणि सरकार पडलं. किंवा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मध्यमवर्गीयांचं मंथली बजेट गडबडलं. मग मी असा विचार केला, की असं काय नक्की आहे, की आपलं काही चुकतंय का? किंवा ते काही गोष्टी बरोबर करतात का? मग ह्या गोष्टी डिस्कशन सुरुवात झाली. आणि आता सर्वांना माहिती आहे, की जेव्हा तुम्ही जॉब करत असता, त्यावेळेस तुम्हाला खूप सारे लोकं सल्ला देत असतात, की "अरे नाही, तुम्ही असं केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने तसं केलं पाहिजे, पॉलिटिशियन लोकांनी असं केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे." पण हे सगळं सल्ले तुम्ही चहा पिताना किंवा जेवताना किंवा असं एक फावल्या वेळात तुम्ही करू शकता किंवा लोकं करतात सुद्धा. तर मला असं वाटलं, की जेव्हा मी एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये भाग घेतो आणि माझा पक्ष ठेवतो, तेव्हा मला काहीतरी माझ्या बोलण्याला काहीतरी क्रेडिबिलिटी असली पाहिजे किंवा मी जे बोलतो त्याला काहीतरी एक दावा असला पाहिजे, की हो, तरच लोकं माझं ऐकतील. आणि म्हणून मी ठरवलं, की चलो आपण एक एवढ्या 14 वर्षाच्या जॉबनंतर 1 वर्ष ब्रेक घेऊ आणि काहीतरी शेतीपूरक करूयात. काही गोष्टी अशा घडल्या, की अ, मित्रांच्या फॅमिलीमध्ये काही जे शेतकरी होते त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्ये काही सुसाईड घडल्या, काही फायनान्शियल क्रंच खूप जवळून बघायला मिळालं लोकांचा. त्यावेळेस असं वाटलं, की नाही काहीतरी आपण केलं पाहिजे. जर आपल्या ज्या एक्सपोजर माझं जे होतं परदेशातलं किंवा माझं शिक्षण, हे जर माझ्या देशाच्याच कामी जर नाही आलं, तर मग ते काही उपयोगाचं नाहीये. असं कुठेतरी एक स्ट्राँग फीलिंग हळू-हळू डेव्हलप व्हायला लागली होती. आणि माझ्या टोटल 14 वर्षाच्या करिअरमध्ये अनफॉर्च्युनेटली म्हणा, की मी कुठल्याही इंडियन क्लायंटसाठी काम नाही केलं. मी नेहमी अ, Vodafone, AT&T, T-Mobile अशाच मल्टीनॅशनल बरोबर मला कामाची संधी मिळाली. त्यामुळे तो पण एक कुठेतरी असा एक गिल्ट होता, की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे देशासाठी. फक्त टॅक्स भरणं म्हणजे तुम्ही देशाची सेवा करता असं होत नाही.
असं मला तरी वाटतं. अ, म्हणून मी भारतात परत याचा म्हणजे निर्णय घेतला. अ, माझ्या फॅमिलीने मला खूप छान सपोर्ट केला. कारण हे खूप डिफिकल्ट असतं, की जेव्हा तुम्ही तिथे एखादी लाईफस्टाईल छान जगत असता, एवढे देश बघत असता, छान क्लायमेट एन्जॉय करत असता, त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट केला, की "ठीक आहे, तुला असं वाटतंय, तर आपण 1 वर्ष जाऊ, 1 वर्ष प्रयत्न करू." आम्ही परत इथे आलो. मी खूप साऱ्या लोकांना भेटलो, एक्सपर्टला भेटलो आणि त्यावेळेस अभ्यास करता-करता बांबू हा माझ्या डोळ्यासमोर सारखा येत होता, वेगवेगळ्या कारणांनी. कधी फोटो बघताना बॅकग्राऊंडला बांबू दिसायचा, कधी कुठे गेलो तर मग ते असं वाटलं, की लोकांच्या चर्चेतून बांबूबद्दल बरीचशी माहिती मिळायची. मग त्यावेळेस असा विचार केला, की लेट्स सी की काय नक्की हा प्रकार आहे आणि जेव्हा मी तो स्टडी करायला सुरुवात केली, तेव्हा मला कळालं, की भारत हा जगातला 2 नंबरचा देश आहे, जो बांबू उत्पादनात आहे आणि भारतात ऑलमोस्ट 136 प्रकारच्या बांबूच्या जाती आहेत. म्हणजे तुम्हाला काही बांबू गुजरातमध्ये मिळतील, महाराष्ट्रात तोच बांबू वेगळा मिळेल, कर्नाटकमध्ये वेगळा मिळेल, नॉर्थ ईस्टमध्ये वेगळा मिळेल. मग लक्षात आलं, की भारतात बांबूचं उत्पादन भरपूर आहे. पण जेव्हा विचार करायला गेलो, की बांबूपासून आपण काय बनवतो? तेव्हा मला म्हणजे 10 वस्तूंच्या पुढे मी कधी गेलोच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बांबूपासून आपण शिडी बनवतो. सगळ्यात पहिलं वस्तू डोळ्यासमोर येते शिडी येते. नंतर फर्निचर येतं. नंतर एक स्कॅफोल्डिंग बिल्डिंगसाठी बिल्डिंग मटेरियल म्हणून बांबू वापरतात. बांबूचे काही आर्ट एंड क्राफ्ट आहेत, फर्निचर आहेत, बांबू हाऊसेस आहेत. असे बघत-बघत फक्त 10च्या पुढे मी जायला तयार नाही. मग आणि जेव्हा मी वाचनात बांबू घेत होतो त्यावेळेस असं जाणवलं, की बांबूपासून जगभरात 1800 वस्तू बनवतात. मग विचार केला, की आपले तर बनवू शकत नाहीत का? का अजून काय आहे का? जसं असं म्हटलं, की बांबू हे रियुनेबल सोर्स आहे. जेव्हा तुम्ही बांबू कट करता, तेव्हा बांबू हा ऑटोमॅटिक परत ग्रो होतो. त्याची मॅच्युरिटी इयर्स फक्त 4 वर्ष आहे. नंतर 2016 मध्ये मोदी गव्हर्नमेंटनी त्यावेळेसच बांबूला फॉरेस्ट ॲक्टमधून चेंज करून एक ट्री कॅटेगरीतून तो ग्रास कॅटेगरीत मूव्ह केला होता. मग अशा सगळ्या गोष्टी बघत-बघत होतो त्यावेळेस जाणवलं, की काहीतरी एक मिसिंग लिंक आहे, की आपले जे शेतकरी आहेत त्यांना बांबू खूप छान कळतो. त्यांना बांबूचं प्रोडक्शन घेणं माहिती आहे. आपले जे कारागीर आहेत, जे भुरुड समाज आहे, तो बांबूमध्ये खूप पारंगत आहे वस्तू बनवण्यामध्ये. पण समहाऊ मार्केटची डिमांड काहीतरी वेगळी होती. मार्केटमध्ये बांबूच्या वस्तूंची डेफिनिशन चेंज होत होती आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या त्या कारागिरांपर्यंत ती पोहोचत नव्हती. त्यामुळे वर्ल्ड बांबू प्लॅटफॉर्मवरती ज्या वस्तू मिळायला पाहिजेत, त्या भारताकडून जात नव्हत्या. आणि आपण जेव्हा म्हणतो, की आपण भारतात जगातले 2 नंबरचा बांबू उत्पादक देश आहे. पण आपण फक्त 4%च बांबूचे प्रॉडक्ट ग्लोबल मार्केटमध्ये पाठवतोय किंवा आपलं कॉन्ट्रिब्युशन फक्त 4%च आहे. ही बाब कुठेतरी मला शॉकिंग वाटली आणि मग त्या संदर्भात विचार केला, की ही मिसिंग लिंक काय आहे? तर मिसिंग लिंक ही होती, की आपल्या आर्टिझन्सला किंवा आपल्या ब्युरोक्रॅट्सला किंवा आपल्या बांबू फार्मर्सला माहितीच नाही, की ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती आज बांबूची रिक्वायरमेंट काय आहे? मग अ, विचार केला, की आपण कोणावर डिपेंड न राहता आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करूयात. आपण एक बांबूला एक वेगळं डायमेन्शन देऊ, एक वेगळी ओळख देऊयात. जसं आपण भारताच्या बाहेर गेल्यानंतर मला लोकं म्हणायचे आम्हाला म्हणजे बिंग अन इंडियन, की तुम्ही जगाला योगा दिलात, तुम्ही जगाला आयुर्वेद दिलं. तेव्हा असं वाटलं, की नाऊ इट्स टाईम, की हे खूप जुनं झालं योगा आणि आयुर्वेद. आता काहीतरी नवीन द्यायची वेळ आलेली आहे. की आपण जेव्हा विचार करतो, की वसुधैव कुटुंबकम आणि जेव्हा आपण एक मोठ्या भावाची भूमिका पार पार पाडतो ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती, तेव्हा मोदीजी नेहमी म्हणतात, की तुम्ही काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह बनवा आणि जगाला द्या. जेणेकरून आपण एक जगाचा पार्ट आहोत, की एक वर्ल्ड इज अवर फॅमिली म्हणतो तसं एका मोठ्या भावाच्या नात्याने आपण काय देऊ शकतो. म्हणून मी विचार केला, की बांबूला एका वेगळ्या पद्धतीने आपण एक जगासमोर आणू. आणि ती जी मिसिंग लिंक आहे, ती आपण शोधण्याचा प्रयत्न करू. ह्या उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू केला होता. अ, खूप चांगली लोकं भेटत गेली आणि अ, गोष्टी नवीन-नवीन समजायला लागल्या. बांबू ॲज अ मटेरियल एक काय असतं? बांबू आणि वूड ह्यामध्ये फरक आहे. हा एक गोष्ट जाणवली. पूर्वी जरी मी शेतकऱ्यांकडे जायचो,
किंवा टिम्बर मार्केटमध्ये जायचो. टिम्बर मार्केटमध्ये बांबूचं असं सेपरेट मार्केट नसतं. ते बांबूला ॲज अ टिम्बर म्हणून समजतात आणि बांबूसाठी लागणारे टूल्स जे असतात ते पण तेवढे अवेलेबल नाहीयेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये. कारण बांबू हा स्ट्रेट फायबर असतो आणि त्याला खूप हायेस्ट आर-पी-एमचे मशीन्स लागतात. मग त्यावेळेस कळलं की नाही आपल्याकडे टूलिंग पासून प्रॉब्लेम आहेत. मग आम्ही चायनाला व्हिजिट केल्या, व्हिएतनामला व्हिजिट केल्या. तिथून त्या लोकं काय टूल्स वापरतात, त्या काय मशीन वापरतात, त्या आणण्याचा प्रयत्न केला. त्या टेक्नॉलॉजीच्या आसपास काहीतरी बिल्ड करूयात म्हणून काही मशीन तिकडनं इम्पोर्ट केल्या आणि प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. जसं आधी सांगितलं, की रिस्पॉन्स खूप छान मिळत गेला. अ, भारतीय मार्केटचं एक ते विशेषतः आहे, की तुम्ही जर काही इनोव्हेशन मार्केटमध्ये आणलं, तर लोकं खूप ब्रॉड माइंडेडली एक्सेप्ट करतात, की तुम्हाला विशेष श्रम नाही घ्यायला लागत आणि अ, मी माझ्या नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणतो, प्रत्येक देशाचं एक आपापलं कल्चर असतं. जसं जर्मनीचं बिअर कल्चर का तर ते तिथं बार्ले पीक जास्त पिकतं म्हणून त्यांनी बिअर कल्चर केलं किंवा फॉर एक्झाम्पल चायनीज म्हणतात बांबू कल्चर ते कारण त्यांचे ते बांबू खूप जास्त उगवतात म्हणून त्यांनी त्याचा कल्चर डेव्हलप केला. तर म्हणलं आपण पण एक जर आपलं स्वतःचं एक काहीतरी बांबू कल्चर जर डेव्हलप करू शकलो, तर काय हरकत आहे? म्हणून बांबूच्या वस्तू आम्ही पण एक वेगळ्या वस्तू ज्या एक्झिस्टिंग प्रॉडक्ट न बनवता काहीतरी नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट बनवणं आम्ही सुरुवात केलं. त्यात पहिला बांबू स्पीकर बनवला. कारण तो खूपच ईझी होता बनवायला. त्यात इनोव्हेशन आणलं. त्यात इंडस्ट्री स्टँडर्ड आम्ही सेट केले. त्याला इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल प्रॉडक्ट बनवायचा प्रयत्न केला. जेणेकरून एक बांबूचा स्पीकर आणि नंतर आम्ही बनवल्यानंतर 10,000 स्पीकर हे सुद्धा जवळपास सारखेच दिसले पाहिजेत. कारण हँडीक्राफ्टचा प्रॉब्लेम काय असतो, की तुम्ही एक वस्तू बनवता आणि जेव्हा तुम्ही 10वी बनवता, तेव्हा 1ली आणि 10वी मध्ये खूप फरक असतो. जेव्हा तुम्ही ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती एखादी गोष्ट विकता, त्यांना एक इंटरनॅशनल स्टँडर्ड लागतं, की तुम्ही त्याच टॉलरन्समध्ये केलं पाहिजे. त्याच शेपमध्ये, त्याच साइजमध्ये, त्याच वेगवेगळ्या डायमेन्शनल पॅरामीटर्समध्ये ते मॅच व्हायला पाहिजे. आणि मग ते गोष्टी बिंग अन आय-टी प्रोफेशनल आम्ही त्या गोष्टी खूप आधी म्हणजे आय-टीसाठी केल्या होत्या. त्या आम्ही ट्राय केलं, की बांबूमध्ये किंवा बांबू मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कशा आणता येतील. आणि एक प्रत्येक गोष्टीचा आपण एक एडव्हांटेज घेतला पाहिजे. माझ्याकडे काय नाही आहे, त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे, हे आपण जेव्हा बघतो, तेव्हा मला वाटतं की आपण त्याला जास्त जस्टिफाय करू शकतो. मी लहानपणापासून ही औद्योगिक सिटी जी आहे पुण्याच्या अवतीभोवती, जी पिंपरी चिंचवड नावाने ओळखली जाते. त्या शहरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं मित्रांच्याच वडिलांचे वर्कशॉप होते. त्यामुळं लेथ मशीन, टर्निंग मशीन, मिलिंग मशीन, कटिंग मशीन, लेझर मशीन हे शब्द कानावरती नेहमी पडत होते. आणि ज्यावेळेस मी हा प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली, तेव्हा एक लक्षात आलं की आपण त्यांची मदत का नाही घेऊ शकत? मग त्यांच्याशी बोललो. मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या दृष्टीने इंटरनॅशनल स्टँडर्ड्स काही नवीन गोष्ट नाहीये. कारण ते फार Boeing किंवा Airbus सारख्या वस्तूंची उत्पादनं करतात भारतामध्ये. त्यामुळे असं वाटलं की आपल्यासाठी किती छान गोष्टी अवेलेबल आहेत ह्या. आणि तिथून हा जर्नी सुरू झाला. त्यांची मदत घेतली. त्यांनी खूप ब्रॉड माइंडेडली गोष्टी एक्सेप्ट केल्या. त्यांनी मला ट्रेन केलं, त्यांनी मला एज्युकेट केलं, की कशा गोष्टी असल्या पाहिजेत, कसं तुम्ही काम करू शकता. आणि मग अशा गोष्टी एक पुढे जात गेलो आणि आज आम्ही ह्या लेव्हलला पोहोचलो, की आज आम्ही 18 देशांना गोष्टी एक्सपोर्ट करतोय. क्वालिटीमध्ये विशेष काही मेजर इश्यूज येत नाहीयेत. अ, अ, डायमेन्शन वाईज असेल किंवा एस्थेटिक वाईज असेल आणि हळू जिथं आम्ही माझ्या आधीच्या पण मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की जिथं आम्हाला सुरुवातीला आठवड्याला 10 ते 15 म्हणजे 100 ब्रश विकणं सुद्धा चॅलेंज होतं. म्हणजे आम्ही दिवसाला बनवायचो 100 ब्रश, 200 ब्रश मॅन्युअली वेगवेगळ्या टाईमनी. पण ते पण आम्हाला चॅलेंज होतं विकणं. तिथून जे जर्नी आमचा स्टार्ट झाला, तो आज आम्ही साधारण 50,000 ते 55,000 ब्रश पर डे बनवतो. तर ही जी जर्नी झाली, ही आमची त्याच माध्यमातून झाली, की लोकांची मदत घेतली. आम्ही कधीही लाजलो नाही, कोणाला मदत मागायला लाजलो नाही. टेक्निकल आम्हाला जे येत नव्हतं आम्ही सरळ सांगितलं, आम्हाला येत नाहीये. लोकांनी आम्हाला मदत केली आणि मग तशा प्रकारे आम्ही प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. जिथं आम्ही सुरुवातीला एक बांबू स्पीकर बनवायचो, आज आमच्याकडे 32 डिफरंट प्रॉडक्ट्स आहेत आणि आमचं इंटेन्शन बांबूचं खूप वेगळं आहे. आम्हाला कोणत्याही अ, मुरुड समाज जो आहे किंवा जे बांबू फर्निचर बनवतात, त्यांचं कोणाचाही शेअर घ्यायचा नव्हता किंवा त्यांच्या कामात ते जे करतात त्या कामातून आम्ही आणखी नवीन काहीतरी बनवू आणि
त्यांचा शेअर आम्ही घेऊ असं आमचं कधीच इंटेन्शन नव्हतं. आम्ही एक वेगळी कॅटेगरीज कंप्लीट नवीन तयार केली. म्हणजे बांबू स्पीकर्स असतील किंवा बांबू ब्रश असतील, बांबू इयरबड्स असतील. तर आम्ही एक नवीन मिशन सुरू केलं बांबू फॉर प्लास्टिक, की प्लास्टिक जिथं-जिथं प्लास्टिक दिसतं तुम्ही त्याला प्लास्टिकला बांबूने रिप्लेस करू शकता. हा आमचा ठाम मत आहे. आणि तसे आम्ही प्रॉडक्ट बनवत गेलो. आणि जसं सांगितलं की 32 प्रॉडक्ट आम्ही तयार केले. आणि राइट फ्रॉम द बिगिनिंग आम्ही एक टार्गेट ठेवलं होतं, की की आमच्या प्रॉडक्टनी ज्यावेळेस आपण म्हणतो, की जेव्हा तुम्ही सांगता, की तुम्ही काय केलं आहात, त्यावेळेस आपला टर्नओव्हर आपण सांगतो, की आम्ही कंपनीनी 10 कोटी टर्नओव्हर केला, 20 कोटी टर्नओव्हर केला. आमचा स्टाफ 200 स्टाफ आहे. आमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन एवढं आहे. आम्ही विचार केला, की नाही तसं नाही. आपण एका वेगळ्या पद्धतीने लोकांना सांगूयात. तर आम्ही ॲज अ बांबू इंडिया फॅमिली, जेव्हा मी फॅमिली म्हणतो बांबू इंडिया फॅमिली, तेव्हा फर्स्ट कस्टमर जो होता आमचा, त्यापासून आजपर्यंतचा जो कस्टमर आहे, ह्या सगळ्या कस्टमरची मिळून वी आर अ फॅमिली. तर आम्ही सर्व ॲज अ फॅमिली जर विचार केला, तर आत्तापर्यंत साधारण 13.5 लाख किलोग्राम प्लास्टिक होण्यापासून वाचवतो. कारण जेव्हा आम्ही एखादा ब्रश विकतो, तेव्हा जेव्हा तुम्ही एखादा प्लास्टिक ब्रश घेता, तेव्हा प्लास्टिक ब्रश ची प्लास्टिकची जे वेट असतं, ते साधारण 20 ते 25 ग्रॅम असतं. त्याचं पॅकेजिंग प्लास्टिकचं असतं. हे सगळं मिळून साधारण एक प्लास्टिकचा टूथब्रश हा साधारण 40 ते 50 ग्रॅम होतो. त्यामुळं जेव्हा एखादा ब्रश आम्ही विकतो, तेव्हा आम्ही आम्ही लिहून घेतो, की आम्ही 25 ग्रॅम प्लास्टिक वाचवलं, आम्ही 30 ग्रॅम प्लास्टिक वाचवलं. ते एक ओव्हरऑल 4.5 वर्षात 4 वर्षात जे आम्हाला अनुभवलंय आम्ही, की साधारण 13.5 लाख किलोग्राम प्लास्टिक आम्ही वाचवलं. आणि हेच आमची सगळ्यात मोठी ॲसेट आहे. म्हणजे आम्ही जे आज मागे बघतो, त्यावेळेस आम्हाला खूप बरं वाटतं, की आज आम्ही काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकलो. आणि जो मी विचार केला होता, की एकच वर्ष आपण काम करू शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना सेट करून देऊ, की असं करू, तुम्ही हे करा आणि मी आय विल गो बॅक अगेन माय प्रिव्हियस जॉब जिथून मी सुरुवात केली होती. जो माझा एरिया होता. आय-टी, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेल किंवा अजाईल असेल. पण नंतर 1 वर्षानंतर असं वाटलं, की हा खूप कमी टाईम आहे ह्या फील्डसाठी आणि मग त्यात मी देत गेलो. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. आज 4-4.5 वर्ष होत आले आणि आय एम स्टिल हॅपी, की माझ्या ह्या कॉन्ट्रिब्युशननी एक एन्व्हायर्नमेंटवरती छोटा का होईना एक एक खारीचा वाटा आपण जे म्हणतो, तो इम्पॅक्ट आम्ही करायचा प्रयत्न करतो. अ, त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती अ, प्रयत्न करतो एज्युकेट करण्याचा, की नक्की काय प्रॉडक्ट आहेत. ते बांबूला कशा पद्धतीने एन्करेज करू शकतात. कसं कल्टिव्हेट करू शकतात. बांबूला ते कसं वेगवेगळ्या प्रकारे ते एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणून किंवा त्याच्या नवीन-नवीन स्पेसीजमध्ये काही आर-एन-डी करून करू शकतात का? ह्या गोष्टींवरती सध्या आमचं काम सुरू असतं. तर हा एक साधारण जर्नी आमचा आहे. आमच्याकडे आता साधारण एक 42 लोकं सध्या डायरेक्ट एम्प्लॉयी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि इनडायरेक्ट साधारण एक 250 लोकं जी आहेत, जी आम्हाला वेगवेगळ्या ज्यांच्याकडून आम्ही सब कॉन्ट्रॅक्टिंग काम करून घेतो. कारण सगळंच काम आम्ही नाही करू शकत. आम्ही काही शेतकऱ्यांना बरोबर घेतलं आणि प्री प्रोसेसिंग युनिट्स जे असतात बांबूच्या रिलेटेड हे त्यांच्याकडनं करून आम्ही हे प्रोजेक्ट सुरू केले. तर हा एक ओव्हरऑल जर्नी आहे. या प्रोजेक्टमध्ये आम्हाला खूप लोकांची मदत झाली. राइट फ्रॉम सुरुवात सांगायची म्हटलं तर नरेंद्र मोदीपासून आपण सुरुवात करू शकतो. बीइंग अन प्राईम मिनिस्टर ऑफ धिस कंट्री, त्यांनी जो कायदा आणला, त्यांच्या मंत्रिमंडळाने जो कायदा आणला, की बांबूला एका ग्रास कॅटेगरीत मूव्ह करायचा, ट्री कॅटेगरीमधून. तो खूप छान डिसिजन होता. त्यामुळं आज आम्हाला बांबू कट करणं किंवा बांबू ट्रान्सपोर्ट करणं किंवा बांबू प्रोसेस करायला कोणत्याही गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागत नाही. हा सगळा मोठा निर्णय आहे. आम्ही आम्हाला थँक्स म्हणायचे ते नितीन गडकरी सरांना. कारण गडकरी सर जे आहेत त्यांनी बांबूवरती जी इम्पोर्ट ड्युटी आहे, जे तुम्ही बाहेर देशातून बांबू आणता, ती इम्पोर्ट ड्युटी वाढवली. त्यामुळं तो एक बॅरियर क्रिएट झाला इम्पोर्ट करण्यासाठी. आणि गडकरींचं बांबू प्रेम हे जगाला माहिती आहेच. तसेच खूप सारे ऑर्गनायझेशन आहे, जसे IFG आहे, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी म्हणून जे आहे. ते सुद्धा खूप बांबूला घेऊन सीरियस आहेत. ते गव्हर्नमेंटला सजेशन देत राहतात. आणि आता असे खूप नवीन-नवीन बांबूचे प्लॅटफॉर्म क्रिएट होतात आणि ते गव्हर्नमेंटला सल्ला देतात आहे. होप सो गव्हर्नमेंट यातून काहीतरी करतील आणि आमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे
असे हजार उद्योजक तयार होतील, असं मला वाटतं. दखल एक आणखी मला एक मुद्दा सांगूशी वाटतो, की इथं आपल्याला मीडियाबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे, की मीडिया ही पेड असते. तुम्ही नवीन एखादा उद्योग केला, की तुम्हाला त्याच्या मार्केटिंगला खूप सारा पैसा खर्च करावा लागतो. पण आमच्या बाबतीत ते जरा थोडंसं उलटं झालं. आम्हाला खूप साऱ्या प्रिंट मीडिया असेल किंवा ऑनलाईन मीडिया असेल, सोशल मीडिया ह्यांनी खूप सपोर्ट केला. रिसेंटलीच तुम्ही बघितलं असेल, की अ, एक बांबूचा Facebookवरचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे किंवा आता दैनिक भास्करनी गेल्या आठवड्यात जो व्हिडिओ बनवला, तो सुद्धा खूप व्हायरल झाला. आता लोकं पण दखल घ्यायला लागलेत, की आता जो म्हणतो, की बांबू इज अ पुअर मॅन्स टिम्बर जे पूर्वी म्हणायचे. पण ते आता परसेप्शन चेंज होत आहे. आता लोकं म्हणतात, की बांबू इज अ वाईज मॅन्स टिम्बर. कारण बांबू हा ग्रास आहे, हा ट्री नाहीये. त्यामुळे जेव्हा तुम्ही बांबू तोडता, तेव्हा तुम्ही त्या बांबूला परत उगवण्यासाठी मदत करता. कारण सगळ्यांना माहिती आहे, की हे कोणताही ग्रास इज अ फास्टेस्ट ग्रोइंग प्लांट असतो वर्ल्डमध्ये. बांबू इज अल्सो वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग प्लांट इन द वर्ल्ड, की जे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड आहे. आठवड्याला पर डे 3 फूट वाढतो. 1 मीटरपर्यंत वाढू शकतो. आपला जो महाराष्ट्रीयन बांबू आहे, तो साधारण पर डे 1 फूट टू 1.5 फूट एवढा वाढतो तो. मग असेच ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा आमचा एक एक आशा आहे. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत. ह्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही लोकांना आवाहन करतो, की तुम्ही आता प्रत्येकजण तर माझ्यासारखा उद्योगपती किंवा एक सोशल एंटरप्रेन्योरशिप नाही होऊ शकत किंवा प्रत्येकजण जॉब सोडून इथे येईल असं नाहीये. पण आपण आपल्यापासून कशी सुरुवात करू शकतो? जेव्हा तुम्ही एखादा प्लास्टिकचं प्रॉडक्ट विकत घेता, तेव्हा एक एक क्षणभर फक्त विचार करा, की ह्या प्रॉडक्टला कुठलं अल्टरनेट प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत का? असेल तर प्लीज ट्राय करून बघा, की ते प्रॉडक्ट्स कदाचित तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटत असतील. पण जर तुम्ही ते घेतलेच नाही, तर ते एक्सपेन्सिव्ह तसेच राहतील. पण जर तुम्ही ते वापरात आणले आणि असे खूप सारे मूव्हमेंट तयार झाली, तर ऑटोमॅटिक प्राईस कमी होईल. आमचंच एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आम्ही पहिल्यांदा बांबू टूथब्रश ₹180 ला विकायचो 4 वर्षापूर्वी. पण ती जी लोकं होती, जे अल्मोस्ट 36,000 लोकं होती, की ज्यांनी आमच्याकडनं हे प्रॉडक्ट घेत राहिले आणि ते घेत राहिल्यामुळं आज त्याची प्राईस आम्ही ₹50 पर ब्रश एवढी कमी करू शकलो. का तर जेवढा डिमांड वाढेल तेवढा सप्लाय ऑटोमॅटिकली वाढेल आणि ती जी सायकल आहे, ती सायकल मेंटेन होणं फार महत्वाचं आहे. आमचे टार्गेट तेच आहे, की बांबू टूथब्रश हा प्लास्टिक टूथब्रशच्याच किमतीला आणून ठेवायचा. बट काही गोष्टी तुम्ही नाही कंपेअर करू शकत. कारण प्लास्टिक टूथब्रश जेवढा ईझी आहे मॅन्युफॅक्चर करायला, तेवढा बांबू टूथब्रश नाहीये. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. मॅन पॉवर खूप लागतात. प्लास्टिक टूथब्रश जो बनवायला फॉर एक्झाम्पल 1,00,000 टूथब्रश बनवायला फक्त 5 ते 6 लोकांची गरज असते आणि त्या उलट बांबू टूथब्रश 1,00,000 बनवायला कमीत कमी तुम्हाला 60 ते 70 लोकं लागतात. म्हणजे जंगलातून लाकूड, बांबू तोडण्यापासून, ट्रान्सपोर्टपासून इथं मॅन्युअली प्रत्येक ब्रश पॉलिश करणं, हा प्लास्टिक टूथब्रश सारखा नाहीये. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी कंपेअर करता, आता लोकं म्हणतात प्लास्टिक टूथब्रश हा स्वस्त असतो आणि तुमचा टूथब्रश हा महाग आहे. कारण प्लास्टिक टूथब्रश ₹30 ला मिळतो, तुमचा ₹50 ला आहे. तर ₹20 चा गॅप आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची किंमत ठरवता, तेव्हा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठरवता, की अ, ही गोष्ट महाग आहे किंवा ही स्वस्त आहे. पण त्याचा एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट तुम्ही कधी विचार केलाय का? म्हणजे ज्यावेळेस मी असं म्हणतो, की तुमचा लहानपणी जो ब्रश तुम्ही शाळेत असताना वापरला असेल किंवा तुम्हाला पहिला जो टूथब्रश तुम्ही वापरला असेल, तो आज सुद्धा या पृथ्वीवरती अवेलेबल आहे. कुठं गटरीत पडला असेल, कुठे लँड फिलिंगमध्ये असेल, कुठं समुद्रात गेला असेल, पण तो आहे आज पृथ्वीवरती. कारण प्लास्टिक टूथब्रश विघटन व्हायला किंवा कंपोस्ट व्हायला कमीत कमी 500 वर्ष लागतात. पण त्या तुलनेत बांबू टूथब्रश हा हार्डली 6 महिन्यात ते 1 वर्षभरात पूर्ण झिरो होऊन जातो. तर हा जो फरक आहे, म्हणजे तुम्ही तुमची फक्त एम-आर-पी नका बघू. तुम्ही बघा त्याची एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट काय आहे? आणि असे नॉट ओन्ली टूथब्रश पण तुम्ही अशा सगळ्या प्रॉडक्टला चेक करू शकता. इयरबड्स आहेत, राइट? नंतर तुमचा कंगवा आहे. नंतर आता वेगवेगळ्या वस्तू आहेत ज्या तुम्ही प्लास्टिकला रिप्लेसमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते खरंच विचार करा, की त्या वस्तू तुम्ही अ, वापर करू शकता का? जसं मी परत पुन्हा सांगतो, की असं नाहीये, की तुम्ही अ, उद्योगपतीच व्हायला पाहिजे एखादा चेंज करण्यासाठी. ॲज अ कन्झ्युमर यू हॅव अ ह्यूज पॉवर. तुमच्याकडं एक ग्राहक म्हणून जेवढी पॉवर आहे,
तेवढी कोणामध्ये नसते. एखाद्या ग्राहकाने ठरवलं, की मी हे समाज बदलायचा आहे आणि त्यांनी जर ठरवलं, की मी हाच प्रॉडक्ट घेणार, मी शेतकऱ्यांकडनंच घेणार, मी मिडलमॅनकडनं घेणार नाही, तर ऑटोमॅटिकली व्यवस्था पण हळू बदलायला लागते. आता एक एक्झाम्पल सांगायचं म्हटल्यावरती 4 वर्षापूर्वी आम्ही जे ब्रश बनवायचो तेव्हा फक्त नायलॉन ब्रिसेस अवेलेबल होते. त्याला ऑप्शन नव्हता किंवा फार क्वचित होता. पण आत्ता लोकं आम्हाला विचारतात, की आम्हाला नायलॉन ब्रिसेस नाही घ्यायचे. आम्हाला पूर्ण ब्रश हा बायोडिग्रेडेबल पाहिजे. तर काही ऑप्शन्स आहेत का? तर आता नवीन-नवीन मटेरियल आहेत यायला लागले, की ज्यामध्ये 70% व्हेजिटेबल ऑइल असतं. रेझिन बायोडिग्रेडेबल असतात किंवा रेझिन्स कंपोस्टेबल असतात. आणि आता आमचे काही प्रॉडक्ट असे आहेत, की जे 100% कंपोस्टेबल आहेत. पण हा चेंज तेव्हाच होऊ शकला जेव्हा कस्टमरने डिमांड केली. कस्टमर मोठ्या-मोठ्या कंपन्यांना झुकवू शकतात. त्यांच्याकडे जी पॉवर आहे, ती कुठल्याच मॅन्युफॅक्चररमध्ये किंवा कुठल्याच पॉलिसीमध्ये नाहीये. तर आपण आपली पॉवर ओळखली पाहिजे. आपण मार्केटमधून ती गोष्ट डिमांड केली पाहिजे. ती वस्तू वापरली पाहिजे. तर आमच्यासारखे उद्योजक आहेत, ते एन्करेज होतील, ते पुढे येतील आणि आपण एक एक चांगला समाज डेव्हलप करू शकतो. शेतकऱ्यांना आपण जे म्हणतो, की न्याय मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल? जर तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट वापरले तर न्याय मिळेल. नुसतं Facebookवरती पोस्ट टाकून किंवा सोशल मीडियावरती पोस्ट टाकून किंवा असे प्रोटेस्ट करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाहीये. तुम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट होईल असे कुठले उद्योग आहेत ते बघा. त्यांना हेल्प करा. ऑटोमॅटिक समाज ते बदल करण्यात प्रवृत्त होईल आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या मूव्हमेंटचा पार्ट होऊ शकाल. आम्ही ॲज अ टीम बांबू इंडिया वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू शकलो विथ द हेल्प ऑफ ग्रीन गोल्ड दॅट इज बांबू. तर ही आमची जर्नी होती आणि मी आशा करतो की तुम्हाला यातून काहीतरी पॉझिटिव्ह नक्कीच मिळालं असेल आणि आम्हालाही आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. आम्हाला एक संधी द्या. आमचे प्रॉडक्ट आज खूपच वर्ल्ड वाईड एक्सेप्ट करतात आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, की असे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि अवेअरनेस करा ह्या अशा प्रॉडक्ट्सचा. नॉट ओन्ली बांबू इंडिया, असे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. अरेका लीफ आहेत, सुपारीच्या पानांचे प्रॉडक्ट्स आहेत. तुम्ही जर चेंज सुरुवात केला, तर तो ऑटोमॅटिकली समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल. आपलंच प्रॉडक्ट आहे असं समजून तुम्ही आम्हाला एक पुन्हा संधी द्या आणि ह्या गोष्टी पुढे-पुढे घेत चला. मला वाटतं दिस इज सफिशियंट फॉर मी फॉर दिस टॉक. धन्यवाद.